लोक प्रेमात वेडे होतात म्हणे, पण माझे पप्पा वेगळ्याच प्रेमात वेडे झाले, ते म्हणजे राजकारण. त्यांना जर दिवसभर न्यूज चॅनल लावून दिलं ना तरी कंटाळा अजिबात करणार नाहीत. आणि स्पेशली जर राज ठाकरेचं भाषण असेल ना तर बघायलाच नको. ते मला दाखवत होते की अदानीने किती रिअल इस्टेट ताब्यात घेतले आणि त्याला 4-5 शिव्या घातल्या त्या वेगळ्याच. हाय, मी स्नेहा. वेलकम टू डे 8 इन माय 21 डेज रुटीन चॅलेंज. काही कारणांमुळे आपले 3 दिवस मिस झाले. आज जरा वेगळ्या टॉपिकवर बोलायचं ठरवलंय. विषय रील्ससाठी इम्पॉर्टंट नाही, पण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. 2014 मध्ये MMR रिजन या प्रकल्पाद्वारे अदानीने फक्त एका ठिकाणीच वीज पुरवठ्याचं काम करत होता आणि या रिजन प्रकल्पाद्वारे आपल्यासाठी विकास करतोय की आपल्यालाच गुंडाळतोय हेच कळत नाही आहे. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. धारावीमधील 92 एकर जमीन त्यांनी पुनर्विकासासाठी आपल्या ताब्यात घेतल्या. ऐरोली, दिघी, सातारा, कोकण किनारपट्टी, विरार, वसई असे अनेक प्रकल्प. हा सगळा भूगोल मांडून अदानी आपल्याला बरोबर गोल गोल फिरवतोय. आणि UP-MP मधील माणसं येऊन मुंबईमध्ये महाराष्ट्रामधील लोकांना नोकऱ्या देऊ नका, तर उत्तर भारतीय लोकांना द्या. वा, हा कोणता न्याय? म्हणजे आपण महाराष्ट्रात राहूनच परप्रांतीयप्रमाणे राहतोय. अरे, आपल्या महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती कष्ट त्याग केले महाराष्ट्रासाठी हे एकदा डोळ्यासमोर आणा. जर तुम्ही आज चुकलात तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काहीच फरक राहणार नाही. तुम्हाला जर महाराष्ट्र वाचवायचं असेल, मुंबई वाचवायची असेल, तर महानगरपालिका आपल्या ताब्यात असलीच पाहिजे. मुंबई ही आपली ताकद आहे आणि ही ताकद कमजोरी बनवू नका. इथे मी कोणाची बाजू घेतली नाही, माझे मी मत मांडले आणि आता सगळं तुमच्या हातात आहे.